तर राम राम मित्रांनो, पाहू शकते ही आपली पिकअप आणि हिला आपण अजून एक नवीन समस्या फेस केली. ती म्हणजे हा बल्ब आहे ना, हाय बीम मध्ये तो काम नाही करत आहे, म्हणजे फक्त लो बीम मध्ये चालू आहे. म्हणजे हा बल्ब उडालाय, त्याच आज चाललंय काम करावं. ट्रॅक्टरला पण जरा लाइटिंग करायची मला. ही लाईट आपल्याकडे आधीच पडेल होती, पण ही 2 लाईटी काफी नाही. भरपूर चौकशी केली, गावात तर काही भेटल्या नाही. पण मला जरा थोडं एसेसरीज आणायची आहे. एसेसरीज समजू शकता तुम्ही. आज काम करायचंय म्हणलं होतं, ते वायरमॅन कडूनच आपण सगळं करून घेऊ. वायरमॅन माहिती नाही, गाड्यांचे काम करतोय. माझं एक कन्फ्युजन आहे मित्रांनो, ही लाईट आहे येल्लो मध्ये, ते गुलाबी लावावा का येल्लो लावा? ट्रॅक पाहू शकते आपला ट्रॅक्टर, ज्याचं की अजून मी पॅनल बिनल काय बसवेल नाही, सगळं तसंच वायरिंग सगळी बाकी पुढच्या लाईटीची वगैरे. आपण बसवणार आहे लाईट इथं, बसवणार इथं, त्यासाठी पुरा फ्लो इथं राहील. इथं येल्लो चांगली दिसेल का गुलाबी? माझं तर ते डोकं बघून पडले, कारण की एवढला मानायला जायचंय मला सिन्नरच्या पण पुढं आती स्टेपवाला. त्याच्या काही इकडं काही भेटलं नाही, त्याच्यातच जाऊ. चला मित्रांनो, डिसिजन तर असा घेतला, येल्लोच लावसे माशी, कारण नॉर्मल गुलाबी आपल्याकडे आधी पण इथं अवेलेबल आहे, तर त्याच्यामुळे आपण येल्लोच लावू. सगळं कॉम्बिनेशन होऊन जाऊ दे. स्प्लेंडर इथं लावली दुकानावर, ओला घेतली कारण की आपल्याला ओलाच परवडती. स्प्लेंडर लोकललाच. स्प्लेंडर मध्ये बाकी नाही काही, सीसी कमी असल्यामुळे व्हायब्रेशनचा जास्त प्रॉब्लेम होतो, थोड्या जास्त स्पीडला नाही का, सहीचं नाही काय एवढं. निघालोय आता आम्ही. आता आम्हाला पाऊस बिऊस नको लागायला, कुठं म्हणजे झालं सिन्नर घाट. इथंच काहीतरी आवडतो बा मला घाट, नाही तर घाट काय म्हणून काहीच घाट नाही. गणली रे 50 वर राहिली डायरेक्ट. सध्या क्रूज करून राहिलो 57-58 वर, कारण की बॅटरी कमी आहे. जास्त पावली का ती बॅटरी जास्त ओढत चालतं, मग त्याच्यामुळे क्रूज करून दिलंय. बाकी सरळ सरळ चाललोय. माहित एकदा दोनदा झाले, पण रस्ता नाही लक्षात. एवढं माहिती या बाजूला आहे मेन हा रस्ता, म्हणत होता पाय तुला. हा सिन्नरला जातो ते सगळं. हे बाय, तो इकडं याला जातो शिर्डीला, हा इकडं पुण्याला जातो. आता कुठं जायचं इथून? इकडं पुणे, इकडं शिर्डी. पुण्याला जाऊ भाऊ आपण डायरेक्ट असं सरळ सरळ. पुण्याला निघू डायरेक्ट का? सरळ सरळ. आता पहिल्या टर्नला आहे ना, त्या बाजूला निघायचं. एक काय इथं आलं आलं कॅमेरा दाखव. पाहुण्या 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 थांब. अरे या लाईटीसाठी का सोडला मला, तीच भेटली नाही रे. मला लिस्ट तर लय मोठी होती, पण मग मेन जे पाहिजे होतं ते काही भेटलं नाही. चला तुम्हाला घरी जाऊन सांगतो काय काय घेतलं. तर 2:15 वाजले ना, आम्ही गाडीत बसलोय, निघालोय. चलो, कारागिराला टाइम येतं. लाईट बीट घेतली, एसी लाव भाऊ. एसी मध्ये गडबड झाली बरं काही, हे 2 ब्लोअर बंद झाली. एसी वेंट नाही बंद झाली. तिकडं हात लाव ना, कमी नाही डायरेक्ट गेली. यांना आता सर्व्हिसिंगच्या टायमाला बघायला लागेल. आपली पण आता अशीच लागणार बरं का, ब्रेक दाबल्यावर. दाब ब्रेक, हा असं. हा 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 हा. ओके भाई, पहुंच गए भाई के पास मेट्रो इलेक्ट्रिशियन। सॉरी, गड़बड़ हो गई वाचने में। चलो नाही वेगळी पुढं चिपकेत आहे, खाली का वरती इथं? हा इथंच घ्या मग काय, बरोबर आहे. दोन्ही नाटांचं त्याचा मधला नाट. हा घ्या थोडं इथं घे ना पाणी. पहिले तर आपण घेऊन साल्यानी 1.5-2 वर्षात धोका देऊन टाकला बाय ना, काय वाटत नाही आला. हा ना, ओरिजिनल आहे तरी पण. आता नवीन घेऊन घेतलाय युनो मिंडा, 100 रुपयाचा आहे. इथं हायवाचं काम चालू आहे, गॅरेजचे सगळे इथं. काय याला त्याला फेविक्लिकने चिपकव मागची लाईट. त्याला 2 विचार.
हा त्या काय बरे बॉम्परचे बॉल हे पण लावून पाहू. हे टाळून घे ना व्हायब्रेट होऊन घरी जाऊ असतो पडून जायचं. हे कनेक्शन आता इथं किती वायरी देईल एवढ्या वायरी जॉईंट करायची. पुढं कोणत्या वायरी जॉईंट करायच्या? अरे 7-8 वायरी आहे डायरेक्ट. फॉर्च्युनर लेजेंडर बघू कसा रिस्पॉन्स देतील. बाकी आम्हाला भरपूर काय काय आणायचं होतं पण 2-3 गोष्टी अवेलेबल नव्हत्या तिथे ज्या की आपल्या लिस्टमध्ये होत्या. जास्त फंक्शन लाईट आहे ना त्याच्यामुळे थोडं कन्फ्यूज होतं आहे कोणती वायर कुठं लावायची. त्यांनी युजर मॅन्युअल पण द्यायले त्याच्यात बघू राहिले आता कागदामध्ये ते आपल्या त्याच्यात काय काय आणणार नाही. पाऊस येतो काय जोरात येऊ राहिला गडबड व्हायची आहे की गडबड करीत काय पाऊस. वाढला लेकिन पाऊस बढ गया. काय म्हणत्या? ओ माय गॉड. आता इथं शेड मध्ये रिवर्स लावली म्हणजे काम आपणा रुकना नाही चाहिए समजे. मला खेळच होऊ नाही राहिलो थोडा टाइम लागतोय. ब्लॅक लाईन रेड लाईन चल जा चल जा चल जा. आता इंडिकेटर लागली त्या बाजूचं आहे. आता इकडचं इंडिकेटर लागले. कॅमेऱ्यात तर नाही दिसत तुम्हाला रात्री अजून भारी दिसत. बंद झाली आता. हे 2 नंबरचं काय होऊन झालं रेड लाईन पाहू जेमिनी करून पाहिलं. AI चालू झाली. टाकली ना रिवर्स मध्ये वाईट लागली. सगळं झालं. आता फॉग लाईट राहिली तिचा रिले जायले तो परत त्या दुकानावरून घेऊन येऊ. मागची लाईट झाली क्लिअर. फक्त इकडचं इंडिकेटरचं डायरेक्ट उंदरांनी खाऊन गेले ते शोरूमला भेटत. इथं काहीच भेटणार नाही. आणि रिले पण भेटलाय नवीन. हे बघा इथं भेटत नव्हता. इकडची फॉग लॅम्प उघडली पा ज्याचा की बल्ब उडेल का काय तर काय कारण नाही. गरम नाही होत का एवढं मध्ये काचा बिचा पॅक करून. मागची तर लाईट चालू झाली. हे पाहू शकते रात्री भारी दिसल. रात्री दाखवेल तुम्हाला. पार्किंग वर कनेक्शन आहे त्याचं. बरं इंडिकेटर नाही चालत त्याच्या यायला. आईच्या गावात अरे अख्खं कनेक्शन पार्किंग वर आहे तिचं. मी पार्किंग चालू कशा केल्याशिवाय तुम्ही इंडिकेटर जाईल ते नाही लागणार. ती का बरं डायरेक्ट मग तिकडे डायरेक्ट घ्यायला लागेल. मी 4 इंडिकेटर नाही लागणार. अरे यार अरे लईच पोपड झाला रे. आता लागले. अरे काय चाललंय. आम डायरेक्ट करायला लावतो. हे काय मग रात्रीचीच मजा मग त्या लाईटीची असं काय ज्याच्यामुळं आपली लाईट दिवसा पण चालू नव्हती होत नाही. आता दिवसा पण चालू आहे त्याचं कारण असं आहे मल्टी फंक्शन आहे साधी नाही. तर आता याला पॉझिटिव्ह सप्लाय द्यायला आपण गिअर बॉक्समधून घेतोय. रिव्हर्सला गिअर बॉक्समध्ये लाईट येईल राहते त्याच्यातून. रिव्हर्सला जे पॉझिटिव्ह यायला असेल ना तोच इकडं बघून घेतला असं. लोकल फॉर व्हेकल
बोक्या बोक्या नायगाव रोडला जायचंय ते नाही गाडी गाडी सीधी जाएगी. गाडी राईड जायगी गाडी नायगाव बिगाव नाही, गाडी सिद्धा शिंदेगाव. ए. थोडे 2 घास जास्त आले. नायगाव रोड माहिती आहे कसं आहे. यावं लागतं म्हणून तर म्हटलं टाक. चलो टाटा बाय बाय. आलोय घरी मित्रांनो, आणि घरी आले आले काका इथं होते आता. त्यांना काय तिकडं काम आहे, तिकडे गेले. तर आपल्याला इथं डीपीओ लक्ष ठेवायचे, कोणी डीओ वगैरे टाकायला नाही येऊ, कारण की वरती तिकडं वायरमॅनचं काम चालू आहे. त्याच्यामुळे इथं राखणदार म्हणून आपल्याला उभं राहायला लागेल काम. बाकी मित्रांनो, तुम्हाला ट्रॅक्टरसाठी इथं लाईट भेटली नाही मला. याची वायर पण पिकअपलाच लागली आपल्या. ती आशातली घेतली. ही आशातली पाहिजे होती मला, पण काही भेटली नाही. तर ही भेटली 20 रुपयाला एक आहे. तर आपण काय काय आणलं, लाईट, LED आणि हे पुढची बॉल. अजून 2-3 गोष्टी होत्या, जसं की स्टिअरिंग कवर वगैरे वगैरे. तर ते काही भेटलं नाही. चाललं होतं, पण जे मला पाहिजे ना ते नव्हतं. ते काय मजा नाही ना त्या गोष्टी. तर मग जे भेटलं ते आणलं. ही लाईट पण मला साधी मी घ्यायची ठरवेल होतं, काय माहिती डोक्यात काय उतरलं, तेव्हा मल्टी फंक्शनच घेऊ म्हटलो. हिचा विषय असा होता आता का ही साली पार्किंग लाईट चालू केली ना मगच ती वर्क करील, नाही तर दिवसभरी बंदच राहिला समजा, ठीक आहे ना. मगच ती इंडिकेटर वर्क करील, ब्रेकला वर्क करील, सगळ्याला तेव्हाच वर्क करील जेव्हा आपण इथून पार्किंग लाईट चालू करू. म्हटलं इथं गडबड झाली हो. हा यायचं तर पुढून कनेक्शन घ्या, मग मला लाईट दिवसा पण चालू करा, कारण की काय फायदा मग दिवसा नाही तर चालू. मग काय केलं जुगाड, ही वायर दिसती का पांढरी, गिअर बॉक्सला जे रिव्हर्स गिअरला पण तिथं जागा राहते वायरिंगची, तिथून कनेक्शन घेऊन आपण हे इंडिकेटर राहिलं, जे की शोरूमलाच याचं होल्डर भेटेल. याचं होल्डरच चालू, होल्डर पाशीच उंदराने खाऊन टाकेली. मित्रांनो, ही लाईट तरी तुम्हाला चालू करून दाखवतो. मी पण बघतो नक्की कशी आहे. इथं आपण पुढच्यासाठी कनेक्शन आहे पार्किंगवर. चला ट्राय करून पाहू कशी. हो असं आहे क्या, होऊ शकते अशी काहीशी लागू राहिलो. पुढं प्रकाश कसा आहे जरा करणं पडेल. आणि हा व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला आहे तर अजून शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला पिकअपची लाईट अंधारात कशी चमकते ते पण दाखवायचे. आता फ्लॅश बंद केलाय म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. 4 लाईटींचा प्रकाश आहे. हे बघा असं काहीच दिसतंय गाड्या. मला जसं पाहिलं होता तसं तर नाही यार. तर चला, पाहिजे असा अंधार पडलाय आता, आणि तुम्हाला दाखव आता आपण एवढी दिवसभर जी मेहनत घेतली त्याचं काय फळ भेटलं आपल्याला. पार्किंगवर होती, खास स्विचवर केली, चालू केलं आपण स्विच. पहिलं हे दाखवतो तुम्हाला. मागं उजेड पाहू शकते. फ्लॅश बंद केली आहे आता, पाहू शकते मल्टी कलर मध्ये. असं काहीसं दिसतंय. स्विच चालू केले. आता ब्रेकची दाखव तुम्हाला. मागाच दाबलं होतं ते, आता हे पहा असं पण फंक्शन आहे. आता ही ब्रेकची बरं का, जागा मागा साधी नाही आहे ही, मल्टी फंक्शन आहे. इंडिकेटरचं दाखवतोय तुम्हाला. ही मला आवडलं यार, सर्वात जास्त हे आवडलं आहे लाईट्स. इंडिकेटर पहा कसं आहे. ओके, आता 4 इंडिकेटर दाखवतो. हजार्ड लॅम्प्स आपलं बघा ना, हे इंडिकेटर बंद पडेल ते. हजार्ड लाईटचं थोडं खटकलं मला, बाकी ठीक आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा. मागं फ्लो पण भरपूर आहे, भेटत आहे बरं का त्याचा. आता रिवर्स दाखव का, रिवर्सचं व्हाईट, एकदम व्हाईट, एकदम व्हाईट रिवर्स. तर अशी निशाणी या लाईटची. असंच काहीच मित्रांनो आपण हे केलेलं आहे. ही लाईट होती ती, इथं बॉक्स पाहिलं नाही, काहीच पाहिलं नाही, लगेच घेतली आणि सुटलो. फंक्शन इनपुट व्होल्टेज DC 12-24 वोल्ट,
2 आणला आपण सपोर्ट आहे बहुतेक. ट्रक वॉर्निंग लाईट एवढे येते का यांच्यामध्ये. आपण ही घेतली पा मॉडेल 8067. इथे देईल 8067. एंडलेस इव्होल्युशन बिल्ड द फ्युचर. बरं ठीक आहे. याशिवाय तर काही प्राइस नाही देईल. पण तुम्हाला सांगतो मी, मला कितीला बसली ही. मला बसली 650 रुपयाला. ठिकाण वाईज फरक असू शकतो रेटमध्ये. मला 650 रुपयाला पडली. साधीवाली पण होती 100 रुपये याच्यापेक्षा कमी. ट्राय करू काहीतरी दुसरं. साधी तर भरपूर गाड्यांना आहे, आपण काहीतरी वेगळं ट्राय करू. ते असं काहीच. तर उद्या आपण ट्रॅक्टरला जरा लाईट करू. या 4 लाईटींनी अजून थोड्याफार घेऊन येऊ. गावात अशा तर भेटतील. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. हा लगे तुम्हाला फॉग लाईट तर दाखवायच्या राहूनच गेलाय. मी पण खूप दिवसाच्या पाहिले नाही. हे बघा फॉग लाईट्स. भरपूर असा जो आहे तो फरक पडतो या लाईटनी. म्हणजे हेडलाईट्सला सपोर्ट भेटतो जरा रात्री चांगलं उजेड दाखवायला.